कैसे आसोनी ठाऊके नीना 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 दुःख फुडती पावला पेना दुःख फुडती पावले पेना आता जागा रे भाईनो जागा आता जागा रे भाईनो जागा दुःख पावेल पुढले पेना दुःख पावाल पुढले पेना आता जागा रे भाईनो जागा आता जागा रे भाईनो जागा आता नको रे भाई नको रे आता नको रे भाई नको रे आता नका रे भाई नका 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 रे आहे गाठी ते लुटवू लोकारे आहे गाठी ते लुटवू लोकारे आता जागा रे भाईनो जागा आता जागा रे भाईनो जागा आहे गाठी ते लुटवू लोकारे आहे गाठी ते लुटवू लोकारे आता जागा रे भाईनो जागा आता जागा रे भाईनो जागा तुका म्हणे एकाच्या घाये 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 कार्य जाणी वन धरा भये कार्य जाणी वन धरा भये आता जागा रे भाईनो जागा आता जागा रे भाईनो जागा काय जानो रे धरा भये काय जानो रे धरा भये आता जागा रे भाईनो जागा आता जागा रे भाईनो जागा चोर निजल्या नाडोनी भागा चोर निजल्या नाडोनी भागा 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 आता जागा रे भाईनो जागा आता जागा रे भाईनो जागा
विठ्ठल जय होटाळ करी नाडोनी भागा आता जागा रे भाईनो जागा कैसे आसोनी ठाऊक नेनो कैसे आसोनी ठाऊक नेनो दुःख फुडती पाऊले पेना आता जागा रे भाईनो जागा चोर निजल्या नाडोनी भागा पांडुरंगा करू प्रथम नमन 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 जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तया पाय ऋषी सदा नम्र माथा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय मस्तक हे पायावरी यावार करी संतांच्या यावार करी संतांच्या यावार करी संतांच्या यावार करी संताच्या यावार करी संताच्या यावार करी मस्तक हे पायावरी वार करी संताच्या वार करी संताच्या या वार करी संताच्या मस्तक हे पायावरी वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी संताच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आता जागा रे भाईनो जागा चोर निजल्या नाडोनी भागा आता जागा रे भाईनो जागा संप्राप्त प्रसंगी
चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत हृदय सम्राट, संत मान्य संत, देव मान्य संत, लोकमान्य संत, संत हृदय सम्राट, वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा, भक्तीचा मळा, प्रेमाचा ज्वाळा आणि चैतन्याची चितकळा असे असणारे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, किंबहुना ज्या संतांच्या अभंगवाणीला सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, वेद मंत्राची पवित्रता, गंगेची सुचितता, अग्नीची दिव्यता आणि मातेची वात्सल्यता लाभली असे असणारे संत हृदय सम्राट श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. हा चालू असलेला 1 दिवसीय नैमित्तिक महोत्सव, हा चालू असलेला कीर्तन सोहळा, ज्या निमित्ताने आज आपण इथं आहोत, निमित्त सगळ्यांना ज्ञात आहे. आपले असणाऱ्या वैकुंठवासी कैलासवासी जनाबाई जयसिंग अलगुडे आपल्या आईंच्या श्राद्धानिमित्त, त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आज आपण सगळेजण इथं उपस्थित आहोत. आज आईंच्या जाण्यानं अलगुडे परिवार पोरका झालाय. आज आईच्या जाण्यानं पूर्ण परिवारावरती दुःखाचं सावट कोसळलंय. आज पाहायला गेलं तर महाराज ही 3 मुलं असतील, लेक असेल, घरातल्या सुना असतील, नातवंड असतील, आपल्या घरातल्या आईच्या जाण्यानं संपूर्ण परिवार पोरका होतो. ज्या आईनं मायेची ऊब दिली, प्रेमाची सावली दिली, आयुष्यभर जिचा हात डोक्यावरती आशीर्वादाप्रमाणे राबला, घरामध्ये जिच्या आसण्यानं घराला घरपण होतं, घरामध्ये ज्याप्रमाणे आमचं घर म्हणजे गोकुळ, अशा आनंदामध्ये घराचं वातावरण आमच्या आईनं आनंदमय करून टाकलेलं. आशीर्वाद, तिच्या आशीर्वादानं प्रत्येक मुलं आपापल्या जागी प्रगतशील आहेत. प्रत्येक मुलांनी आपली जागा निश्चित केली, प्रगती केली. सुखाचे दिवस आले आणि आपल्या आईला जावं लागलं. पण म्हणतात ना, आई जरी आज आपल्या सोबत नसल्या तरी माणसानं मरावं, पण कीर्तिरूपी आज चैतन्य रूपामध्ये, कीर्ती रूपामध्ये आई आपल्या सोबत आहे. कीर्ती मागे. आज जरी आपल्या आई देह रूपामध्ये आपल्या सोबत नसल्या तरी चैतन्य रूपामध्ये, कीर्ती रूपामध्ये त्या कायम आपल्या सोबत राहतील आणि त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी या शुद्ध हेतून
अलगुडे परिवारानं थाटलेला हा सोहळा आहे. आज उपस्थित श्रद्धेय सगळी वारकरी मंडळी, शेवटी मी त्यांचा उल्लेख करेलच, पण सगळी गुणवान मंडळी, कलाकार मंडळी, गायक मंडळी असतील, आपल्या धार्मिक क्षेत्रातली, राजकीय क्षेत्रातली, शैक्षणिक क्षेत्रातली सगळी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्यामुळं मला आज इथं कीर्तन करण्याची संधी मिळाली. असे असणारे आमचे श्रद्धेय, आदरणीय, की मी ज्यांची विद्यार्थिनी आहे, असे असणारे आमचे अलगुडे सर, मधुकर अलगुडे आमचे सर, आईच्या पुण्यस्मरणानिमित्त आपल्या विद्यार्थिनीचं कीर्तन हित व्हावं हा शुद्ध हेतू. शिक्षक त्याला म्हणायचं, खरा गुणवान त्याला म्हणायचं की जो मुलांना शिकवत नाही, जो पिढी घडवत नाही, पिढी घडवतो तो शिक्षक नाही, तर ज्यांच्यामुळं भविष्य घडतं त्याला खरं शिक्षक म्हणायचं, त्याला खरं गुणवान म्हणायचं. की ज्यांच्यामुळं उद्याची पिढी ही वेल एज्युकेटेड. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये शिक्षण महत्वाचं आहे आणि शिक्षण या क्षेत्रामध्ये आपल्या सरांनी 32 वर्षाचं आयुष्य घालवलं. अरे दान केलं आपलं आयुष्य. मोठा माणूस असाच मोठा होत नसतो, त्याच्याकरता कितीतरी मोठा मागचा कालावधी आहे. आपण फक्त म्हणतो की तुकाराम महाराजांनी आपल्यासाठी काय केलं. अरे तुकाराम महाराज होण्याकरता आयुष्यातले कितीतरी वर्ष दान करावे लागतात. अर्भकाचे साठी, 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 वंदे हाते धरली पाटे, ऐसे संत जगे, ऐसे संत जगे, वंदे हाती धरले पाटे, वंदे हाती धरले पाटे, ऐसे संत जगे, ऐसे संत जगे. अर्भकाचे साठी पंचहाती धरली पाटी, तैसे संत जगी क्रिया करुणी दावीशी अंगी. योग्य महाराजांनी प्रमाण दिलं की ज्याप्रमाणे संत या जगामध्ये आहेत, संत आणि शिक्षक हे एकच आहे. शिक्षक हे आपल्याला व्यावहारिक जीवनाचं ज्ञान देतात, पण संत आपल्याला या सागरातून कसं तरुण जायचं ही परमार्थिक ज्ञान देण्याचं काम आणि आपली नाव पहिलं तीराला पोचवण्याचं काम संत करतात. मार्ग दावणी गेले आधी. तुम्ही म्हणसाल महाराज बघा शिक्षक एवढे मोठे असतात, एकदा शिक्षक झाल्यानंतर मला सांगा परत त्यांना हातामध्ये पाटी घ्यायची काय गरज आहे का? अय अलगुडेवाडी, तुम्ही बोर झाले का? मी जाऊ का? बोला मला सांगा, एकदा शिक्षक झाल्यानंतर आवाज थोडा क्लिअर करा, हातामध्ये पाटी घ्यायची गरज आहे का? पण शिक्षकाला परत हातामध्ये पाटी घ्यावी लागते. कशा करता? सोहळा नियोजित केला अभंग तुकाराम महाराजांचा.
4 चरणाचा आहे आणि या नैमित्तिक कीर्तन महोत्सवानिमित्त इथं जागृती करणारा 4 चरणाचा तर आहे, पण जागृती करणारा अभंग चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला आहे. आता तसं पाहिला गेलं तर जागृती आणि संत सांभाळतात आणि संत शिकवतात. म्हणजे जिथे जागृती आहे, जिथे विवेक आहे, तिथेच कोण आहे? संत आहेत. आणि मला तर असं वाटतं की जिथं विवेक नाही तिथं देता येतील. मला सांगा, ज्ञानोबरायांमुळं रेडा तरला, ज्ञानोबरायांमुळं दगड तरला. पाहायला गेलं तर मशिदीतून सुद्धा विठ्ठल विठ्ठल आवाज येत होता. नवे नवे अरे हाडकं सुद्धा तरली. अचेतन झालेल्या हाडकातून चेतना निर्माण करण्याचं काम संतांनी केलं. कधीतरी नेवाशाला जाऊन बघा, अलगुडवाडीकर, त्या नेवाशाला एक खांब दगडाचा, तो दगड आहे. दगडाच्या खांबाचं सुद्धा, त्या खांबाचं, पैस नावाच्या खांबाचं नेवाशाला काय बांधलंय? मंदिर बांधलंय. अरे ज्ञानोबरायांच्या नावानं दगड तरला. आपल्यासारखी माणसं तरल्याशिवाय राहणार नाही, तरणारच आहे. कृपा आहे. तरले कोट्यान कोटी, नामेची तरले कोट्यान कोटी, नामेची तरले कोट्यान नाही. ती भावकी कधी सुद्धा एकत्र येत नाही. भावकीतले 4 तेव्हा सरळ चालतात जेव्हा त्यांच्या खांद्यावर 5वा असतो, तेव्हाच एकत्र चालतात. अशी एकत्र चालत नाहीत दादा. ही भावकी, एखादं महाराज जनावर सुद्धा आपल्या वेळेला उपयोगी येईल. जनावर सुद्धा आपल्या मिठाची जाण राखतं. एखादा पाळा, एखादा बैल पाळा, एखादा घोडा पाळा, एखादं कुत्रा असू द्यात, एवढे बोलणारा एक आहे. तर बघा, सगळं थोडं सहकार्य करा. 15-20 मिनिटं आपलं कीर्तन थोडं पुढं जाईल, कारण थोडा याच्यात टाइम भरपूर गेला. ज्या निमित्ताने हे कीर्तन ठेवलेलं आहे तर ते पूर्णतेपणे तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. एखादा घोडा असू द्यात, एखादा बैल असू द्यात, एखादं जनावर असू द्यात, 15 दिवस चारा घाला त्या बैलाला आणि 15 दिवसानं रोज त्या बैलाला चारा घाला. पाठीवरून हात फिरवा त्या बैलाच्या. ते बैल महाराज, गेट जरी वाजलं ना, आपल्या घराचं गेट, आपल्या घराचं गेट वाजलं, गेट असं पुढं सरकवलं, मालक घरात आला की ते महाराज जनावर, ते बैल सुद्धा आपल्या मालकाकडे असं वळून पाहतं. 15 दिवस चारा घातलेलं महाराज, ते जनावर सुद्धा आपल्या मालकाला याद ठेवतं. 15 दिवस चारा घालणार ते बैल आपल्या मालकाची जाणीव ठेवतं. एखादा शेजारचा जर आला ना, शेजारचा जवळ येऊ द्या, त्या रेसचा घोडा असू द्यात, बैल असू द्यात, ओळखीच नसलो की महाराज त्याच्या कंबारट्यात लात घालीन. पण आपल्याच घरातलं एखादं लहान लेकरू आपल्या अंगा खांद्यावर खेळतंय, अहो त्या बैलाच्या खालून पोटात जवळून ती लेकरू जातं. पण महाराज, पोराच्या केसाला सुद्धा त्याचा धक्का लागत नाही. ही त्या मालकानं लावलेली त्या बैलावरती माया आहे, त्या मालकानं केलेली निष्ठा आहे, त्या मालकाचं आपल्या जनावरापती असलेलं प्रेम आहे. आपल्या घरचं कुत्रं सुद्धा असू द्या, कुत्र्याबद्दल 6 गोष्टी पाहायला मिळतात. 2 महत्वाच्या. कुत्र मालकाप्रती, एक तर कुत्र शूर असतं
आणि मालकाप्रती त्याची श्रद्धा असते. एकदा झालं काय, पूर्वी पाहुणे बघायला बैलगाडीतून माणसं जायची. अशीच 7-8 जण निघाली बैलगाडीतून आणि बैलगाडीतून चाललेली असताना गाडी थोडी पुढं गेली. मालकानं पाहिलं गाडीच्या खाली काय, तर महाराज त्या मालकाच्या बैलगाडीच्या खाली त्यांचं कुत्रं पण आलेलं. मालक म्हणला, राजा अरे कशाला रे तू इथं आला, आम्ही पाहुणे बघायला निघालोय, तू आला कशा करता. मालकानं उचललं त्या कुत्र्याला, बैलगाडीत बसवलं. ही सगळेजण निघाले गावाला पोरगी बघायला. पोरगी बघायला गेले, त्या पाहुण्यांच्या घरी गेले. आता त्या समोरच्या पाहुण्यांनी यांना पाणी दिलं, यांची बसण्याची व्यवस्था केली. यांच्या सोबत बसण्याची व्यवस्था कोणाची, गाडगेवाडीकर यांच्या सोबत त्या कुत्र्याची पण व्यवस्था. यांना पाणी दिलं, यांच्या सोबत त्या कुत्र्याला पण पाणी. यांना चहा दूध, त्या कुत्र्याला पण चहा दूध. नवे नवे ही माणसं तरी पाहुणे मंडळी आलेली चहा पित होती, पण ते कुत्र दूध पित होत. कारण कुत्र चहा पित नाही. कुत्र कळलं, त्यालाच कळलं. कुत्र चहा पित, कुत्र दूध पित. तसं कुत्र्यानं दूध पिऊन घेतलं. सगळ्यांनी फोटो काढले. त्या पोरीनं सगळ्यांना तिलक केलं, या कुत्र्याला पण तिलक केलं. सगळ्यांसोबत फोटो काढले. त्या नवरी मुलीनं त्या कुत्र्यासोबत पण सेल्फी काढला. सोयरीक झाली. थोड्या वेळात कुत्रं म्हटलं, आता लग्नाला काय आपल्याला इकडे यायला मिळणार नाही. असं करू, आपण या गावात आलोय, परत काय इथं येणार नाही, पण इथले आपले भाऊबंदकीला भेटून तर द्यावं, भाऊकीला भेटून यावं. म्हणून कुत्रं भाऊकीला भेटाय गेलं. तास झाले, 3 तास झाले, 4, 5, 6 तास झाले. 6 तासानंतर पाहुणे घरी यायला निघाले. पाहुण्यांनी पाहिलं कुत्रं कुठं दिसना. कुत्रं गेलं भाऊकीला, हो का कुत्रं आलं. तर बघा, असू द्या, ती पण कीर्तनाला आलंय महाराज. विठ्ठल विठ्ठल पाहुणे घरी जायला निघाले. पाहुण्यानं पाहिलं कुत्रं दिसना. कुत्रं भाऊकीकडे भेटायला गेलं. 10-15 कुत्र्यांनी कुत्र्याला मिठी मारली. 10-15 कुत्री कुत्र्याकडं. पाहुणे म्हणतात, आमचं कुत्रं कुठे, कुत्रं कुठे. 2 तास शोधलं, पण कुत्रं सापडना. पाहुण्यांनी सांगितलं, का हो पाटील, तुमच्या घराशी आमची सोयरीक झाली, चांगलं वाटलं, पण आमचं कुत्रं तेवढं हरवलं. आमचं कुत्रं कुठं गेलं. तुम्हाला जर आमचं कुत्रं सापडलं तर स्पेशल बैलगाडी करा आणि आमचं कुत्रं घरी पोचवा. कारण आमच्या नातवांचा एवढा कुत्र्यावर जीव आहे. आमची नातवंड घरी गेल्यावर पहिला प्रश्न विचारतील, बाबा कुत्रं कुठं आहे. कुत्र्यांशिवाय ती जेवत नाही, कुत्र्याशिवाय ते खेळत नाही, कुत्र्याशिवाय झोपत नाही. कुत्र्यावर एवढा जीव आहे त्यांचा. आमचं कुत्रं तेवढं माघारी पाठवा शोधून. ही पाहुणे निघून गेले. घरी पोचल्याबरोबर 10 वाजल्या, 11 वाजल्या. नातवंडांना म्हातारं म्हणतंय, बाळा जेवण करून घे. नातवंड म्हणतायत, बाबा अहो जाताना आपलं कुत्रं घेऊन गेला, येताना माघारी आणलं का नाही कुत्र्याला. आपलं कुत्रं कुठं बाबा, आपला राजा कुठं. आणि तेवढ्यामध्ये पोरग खाईना, पोरग झोपना. रात्रीच्या बरोबर 11:30 पावणे 12 वाजता ऐका घाडगेवाडीकर, अचानक त्या म्हाताऱ्याला घराच्या बाहेर काहीतरी आवाज आला. म्हातारं म्हटलं कसला आवाज येतोय, म्हणून म्हातारं दार उघडून गेलं तर लचकं तोडलेलं, रक्तबंबाळ झालेलं, ज्याची तोंडातून लाळ गळते, रक्ताच्या थारुड्यात असलेलं कुत्रं उंबरट्यावरती बसलंय.
आपलं तोंड उंबरट्यावरती आहे, डोळ्यातून अश्रू वाहतायत त्या कुत्र्याच्या, रक्त वाहतय, लाळ वाहते कुत्र्याच्या तोंडातून. मालकानं हे दृश्य पाहिलं. मालकानं मांडीव घेतलं राजाला, त्या कुत्र्याला मांडीव घेतलं आणि मालक म्हणतोय, राजा अरे बाळा कुठं रे तू राहिलेला, अख्खं गाव तुला शोधलं पण तू सापडला नाही, तुझी ही अवस्था कुणी केली राजा? त्यावेळी ऐका, घाडगेवाडीकर ते कुत्र सांगतय त्याच्या शब्दामध्ये, मालकाला सांगतय, कुत्र मालक अहो ही हालत माझी स्वतःच्या माझ्या भाऊकीनं केली. मी स्नेहानं प्रेमानं माझ्या भाऊकीला गावात भेटायला गेलो, पण ही माझी हालत माझ्या भाऊकीनं केली. माझ्या भाऊकीनंच माझं लचकं तोडलं, माझ्या भाऊकीनंच मला रक्तभंबाळ केलं, माझ्या भाऊकीनं मी कसा तरी माझा प्राण वाचवून त्यांच्यापासून माझा प्राण सोडून पळत इथपर्यंत आलो. मालक आता मला माहित आहे मी मरणार आहे. कुत्र सांगतय, कुत्र घाडगेवाडीकर, मालक मी आता मरणार आहे, पण मरताना जाता जाता तुम्हाला एक शब्द सांगतो, एक वाक्य माझं लक्षात घ्या मालक. अरे ज्या वेळी तुमची भाऊकी तुम्हाला काहीतरी सांगायला येईल, ज्यावेळी तुमची भाऊकी तुम्हाला हात द्यायला येईल, त्यावेळेस त्यांना हात नाही दिला तरी चालेल, कारण आपली भाऊकी आपलाच घात करते. पण मालक एक गोष्ट ऐका, भाऊकीनं हात द्यायला आले तर एक वेळ त्यांचा हात हातात घेऊ नका, पण ज्यावेळी तुकाराम महाराजांसारखा संत जर तुम्हाला हात मागत असेल आणि तुकाराम महाराजांसारखा संत जर तुम्हाला भाऊकी मानत असेल तर त्या संतांना साथ द्यायला विसरू नका. म्हणून तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा पाहायला गेलं तर ऐका, चोर निजल्या. चोर म्हणजे कोण आहे इथं? इथं चोर म्हणजे काळ आहे. कुणाला म्हटलंय चोर? काळाला. चोर निजल्या नाडोनी भागा म्हणजे काळ आपल्याला नेहला येणार आहे आणि काळ उठायच्या आत तुम्ही जाग व्हा,
कारण काळ जर जागा झाला तर आपल्याला उठता येणार नाही. त्या काळाला झोप लागली, चोर निजल्या. चोर म्हणजे काळ आहे आणि काळ एवढा डेंजर आहे, तो यम म्हणजे काळ आहे. कलियुगामध्ये राहतोय आपण, तो यम प्रत्येकाला न्यायला येणार आहे, काळ न्यायला येणार आहे. पण काळ जागा होण्याच्या आत आपल्याला आपलं हित कळावं. आज प्रत्येकाची धावपळ चालू आहे. धावपळ करणं म्हणजे आयुष्य असं आहे का? तुम्ही सगळेजण धावताय आणि धावण्यानं जर खरं जीवन म्हणता आलं असतं, धावण्यानं जर माणूस श्रीमंत झाला असता, धावपळ करण्यानं जर माणूस मोठा झाला असता, तर सगळ्यात आधी श्रीमंताच्या यादीत कुत्र्याचा नंबर लागला असता. कारण कुत्र्यासारखी धावपळ कोणाचीच नाही. कुत्रं एका ठिकाणी थांबत नाही, एवढी धावपळ माणसाची आहे. पण धावपळ करून होत नसतं. प्रत्येकाच्या जीवनामध्ये आज धावपळ आहे. संसार उंदराचा असू द्या नाहीतर इंद्राचा असू द्या, इंद्राला सुद्धा चुकलं नाही आणि उंदराला सुद्धा चुकलं नाही. संसार अशी गोष्ट आहे की संसारात कुणालाच महाराज समाधान नाही. आज पाहायला गेलं ना तर बघा, महिला मंडळ आज प्रत्येकाच्या मागं चिंता आहे, प्रत्येकाच्या मागं संकट आहेत. आज प्रत्येक जण समाधानी नाही. चर्चा चालू झाली का नाही चौघींची? चौघी जणी बायका एकत्र याव्यात आणि चौघी जणी एकत्र आल्यावर महाराज चांगल्या तर चर्चा करणार. एकत्र आल्या, पहिली म्हटली, अगं मला तर माझ्या नवऱ्याचं कळतच नाही, काय फोन आला की निघाला, फोन आला की निघाला, फोन आला की निघाला. कारण तिचा नवरा PS आहे, पोलीस आहे, त्याला जावं लागतं. दुसरी म्हणली, अगं तुझा तरी बरा आहे, तुझा घरी तरी येतो, माझा तर सकाळी 9ला कामाला जातो, ते संध्याकाळी 9लाच घरी येतो. तिचा होता पुण्याला IT कंपनीत कामाला. आता त्याच्यात तिसरी होती महाराज आमच्या माऊली महाराजांची बायको. ती म्हटली, आता इथं कीर्तनातच आहे, त्या म्हटल्या, अगं तुमच्या दोघींचं तर बरं, आमच्या तर महाराजांचं काय सांगावं. आमचे महाराज रामनवमीला गेले, पाडवा रामनवमी की डायरेक्ट नारळ घेऊन हनुमान जयंतीलाच माघारी येतात, त्याच्याशिवाय घरीच नाही. आणि त्याच्यात चौथी एक होती, ती म्हटली, अगं तुमच्या तिघींचे घरी तरी येता, माझा तर नवऱ्याला मला स्वतः शोधायला जावं लागतं. शोधू कुठं, शोधू कुठं? दिसला ग बाई दिसला, तो गटारीत पडला होता, कारण तो बेवडा आहे. म्हणजे प्रत्येकाला महाराज कोणी इथं समाधानी नाही. अहो एक जण तर जावाय बापू एवढा वैतागला, बायका तर जाऊ द्या, बायका समाधानी नाही तर नाही, पण जावाय सुद्धा. एक जण तर जावा एवढा वैतागला, धोंड्याच्या महिन्यात सासऱ्याला फोन केला, काय सासरे बुवा, अहो काय तुम्ही तुमच्या लेकीशी माझं लग्न लावून दिलं, काय फळ माझ्या वाट्यात घातलं, काय कडू फळ आहे, माझ्यासोबत नीट वागत नाही, नीट बोलत नाही, स्वयंपाक करत नाही ती नाही, पण नुसतं शिव्या देत असते, नुसतं भांडत असते, काय करू मी या कडू फळाचं. तर नीट ऐका बरं का गाडगेवाडीकर, सासरा तिकडून फोनवर म्हणतोय, जावई बापू तुमच्या तरी वाट्यात नुसतं फळ आहे, पण त्या फळाचं अख्खं झाड मी सांभाळून राहिलोय. कळलं त्यालाच कळलं. म्हणजे संसार महाराज इंद्राचा असू द्या नाहीतर उंदराचा असू द्या, संसार श्रीमंताचा असू द्या नाहीतर गरीबाचा असू द्या, इथं कुणाला सुद्धा सुटका नाही. इथं प्रत्येकाला चिंता आहे, प्रत्येकाच्या पाठीमागं धावपळ आहे. प्रत्येक म्हणून जीवनामध्ये सत्कर्माने चाला, जीवनामध्ये संतांना दाखवलेल्या वाटेवरती चाला. एक मला स्वामी समर्थांचं वाक्य आठवतंय की स्वामी समर्थ म्हणायचे की जीवनामध्ये जर तुम्हाला काही कमवायचं असेल तर दुःख मानत बसू नका. जगामध्ये कोणतीही गोष्ट अशी नाही, सत्कर्म जर आपला असेल ना तर कोणतंही विष आपल्याला मारू शकत नाही. आणि नकारात्मक विषय असतील ना, नीट ऐका बरं का, सकारात्मक विचाराला कोणतंही विष मारू शकत नाही.
आणि नकारात्मक विचाराला कोणतंही औषध वाचवू शकत नाही असे स्वामी म्हणायचे. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये माणसानं सत्कर्म करा, सकारात्मक वृत्ती ठेवा. नकारात्मक दृष्टीने, नकारात्मक मार्गानं आयुष्यामध्ये कधीच कोणाचं चांगलं झालेलं नाही. आज या परिवाराच्या माध्यमातून अलगुडे परिवार, आमचे आदरणीय श्रद्धेय सर असतील, त्यांची तिन्ही भावंड, खरंच आपल्या या जनाबाईच्या पोटी, खरंच जनाबाईच म्हणावं लागल की ज्याप्रमाणे संत जनाबाई होऊन गेल्या तशा आपल्या आजी मातोश्री या जनाबाईंच्या पोटी 3 रत्न जन्माला आले. आमचे सर मधुकर सर असतील, गोरख सर असतील, त्याचबरोबर नंदकुमार सर आहेत, त्यांच्या बहिणी ताई असतील, सुनबाई असतील, नातवंड असतील, हा अलगुडे परिवार. खरंच आईंनी सगळ्यांच्या ओटामध्ये, सगळ्यांच्या पदरामध्ये अशी 3 रत्न घातली. सरांचं तर आपण मगाशी पाहिलं 32 वर्षाची सेवा आणि त्याच्यामधले 11 वर्ष आमच्या शिंदेवाडी गावामध्ये सर होते. ह्या सगळ्या विद्यार्थिनी आम्ही सरांचेच विद्यार्थिनी आहोत. 2 पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार सरांना मिळाले. तर एवढंच नाही, इथपर्यंत न थांबता गावामध्ये आदर्श कुटुंब, आदर्श परिवार, सगळे घरातले पाहायला गेले तर प्रगतशील असणारी मंडळी, नातवंड प्रगतशील आहेत, नातवंड मोठे अधिकारी आहेत, असा असणारा परिवार सुंदर असा गुण्या गोविंदानं नांदतोय. पण आज आईंच्या जाण्यानं इथं एक पोकळी निर्माण झाली. जाता जाता सांगून जाईल की आईंच्या श्राद्धानिमित्त इतर कीर्तन ठेवणं म्हणजे फॅशन नाही. कीर्तन ठेवणं म्हणजे दुसऱ्यानं कीर्तन ठेवलं म्हणजे आम्ही ठेवलं असं अजिबात. कीर्तन ठेवणं म्हणजे पैसे जास्त झालेत म्हणून कीर्तन ठेवलं असं. हा एवढा महाराज अठ्ठास करण्याकरता किती मोठं कष्ट आहेत. कोणती गोष्ट सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. कीर्तनकार आणण्याकरता, कलाकार एकत्र गोळा करण्याकरता किती मोठं कष्ट आहे. पण आईच्या आत्म्यात शांती लाभावी आज कीर्तनाच्या माध्यमातून सांगते. या ठिकाणी आईंचा आत्मा आलेला आहे. कशा करता? तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सर्व काळ. आईंच्या आत्म्यात शांती लाभावी. आईंचा आत्मा इथं आलाय. मुलांकडे पाहतोय, परिवाराकडे पाहतोय, कुटुंबातल्या सदस्यांकडे पाहतोय आणि आशीर्वाद देतोय. आईचा आत्मा इथं कितपर्यंत असणार आहे? 12 वाजल्यापासून ते 2 वाजेपर्यंत तो आत्मा इथं असतो. आपल्या परिवाराकडे पाहतो, कुटुंबाकडे पाहतो आणि त्या आत्म्याचा प्रवास चालू होतो. स्वर्गाच्या वाटेने गेल्यानंतर देव मार्ग मिळवण्याकरता तिथं महाराज मोजमाप केलं जातं पाप आणि पुण्याचं. पाप जास्त त्याला नरकाची जागा आहे, पुण्य चांगलं देव मार्ग मिळणार आहे. म्हणून इथं कीर्तन कशा करता? ऐका, इथं जे कीर्तन झालेलं आहे, इथं कीर्तन झाल्यानंतर जी तुमच्या मार्फत श्रद्धांजली अर्पण होणार आहे आणि श्रद्धांजली अर्पण झाल्यानंतर इथं जे अन्नदानाच्या पंक्ती बसणार आहेत, ऐका अलगुडवाडीकर, गाडगेवाडीकर, इथं ज्या भोजनाच्या पंक्ती बसणार आहेत त्याचं सगळं पुण्याचा संचय जमा होणारे आई साहेबांच्या खात्यात. आणि हे कीर्तन याच्या करता ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. मी असं तसं सांगत नाही, पुरावा आहे. पूर्वजांकरता मार्ग मोकळा व्हावा, वैकुंठाचा मार्ग मोकळा व्हावा आणि त्यांना भगवंता चरणी जागा मिळावी याच्याकरता कीर्तन आहे. म्हणून आपल्या आई वडिलांची सेवा करा, आई वडिलांना स्मरणात ठेवा. आई वडिलांनी अक्का जीवन वेचलं रे. तहान पाहिली नाही, भूक पाहिली नाही, ऊन पाहिलं नाही, वारा पाहिला नाही. अरे बैलासारखा रब रब रबला माझा बाप. अरे कष्टाच्या घामामध्ये न्हाली माझी आई. अरे किचन मध्ये राबत राहिली. पहाटे उठावं, आमच्या डब्याची सुविधा करावी, पहाटे उठून सगळं घरदार आवरावं. एवढंच नाही, त्या आईनं आमच्या तळ हाताच्या फोडाप्रमाणे आम्हाला जपलं.
तीन चार लेकरांना सोबत सांभाळावं. अरे ज्या ज्या वेळी जेवणाचा घास मिळत नव्हता ना, आपल्या वाटणीचा घास आईनं त्या लेकरांना भरवला. मातीचं घर, मातीची जमीन, मातीचं शेत, मातीची भांडी, अरे काय नाही पाहिलं तिनं रे. अख्खं जीवन या मातीत अर्पित केलं. त्या आईनं महाराज मातीचा हात माखलेला आहे. मातीची कपडे आहेत, कपड्यावरती मातीनं भरलेली साडी आहे. शेतामध्ये राबली आमची आई. दुसऱ्याच्या शेतामध्ये खुरपायला गेली, पण मुलांना पाहिजे ते वस्तू घेऊन दिली. पोटी भारवाहे, 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 पोटी भारवाहे. सर्व स्वाई आहे, सर्व स्वाई आहे. ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. त्याचे सर्व स्वाई आहे, त्याचे सर्व स्वाई आहे. ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. पोटी भारवाहे त्याचे सर्वस्व हिस आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आयुष्यभर लेकराचं हित पाहिलं. अरे तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं. 9 महिने उदरात वाढवलं. आयुष्यभर हृदयात ठेवलं मुलाबाळांना. आणि ज्यावेळी आमच्या आईनं आम्हाला सोडून जायचा विचार केला, आईचा देह सरणावरती ठेवला, त्यावेळी आम्हाला आमच्या आईची आठवण झाली. अरे ज्यावेळी आमची आई जिवंत होती, अरे ज्यावेळी आमची आई आमच्या माणसात होती, तोपर्यंत महाराज आम्हाला नाही हाक मारता आली आईला, नाही वेळ देता आला आईला. इको बंद करा, बेसवर ठेवा. नाही देता आला आवाज आईला, नाही हाक मारता आली आईला. अरे कधी आई सोबत प्रेमानं बसावं, आई सोबत हित गुज करावं, तर महाराज आमच्या कामानं, आमच्या व्यापानं, आमच्या नोकरीनं आम्हाला 2 मिनिटं सुद्धा आमच्या आई वडिलांसोबत वेळ घालवायला भेटला नाही. अरे आमचे मायबाप थकलेले आहेत, शरीर आजारी आहे, आईला उठता येत नाही, बापाला काठी धरून चालता येत नाही. जेवायला जावं तर आईचा हात थरथर कापतो. अशा अवस्थेमधल्या आमच्या आईंच्या वडिलांच्या कायम सोबत राहणाऱ्या तो मुलगा, त्याला त्याच्या कामानं व्यापानं आई वडिलांना वेळ द्यायला भेटत नाही. वेळ निघून गेल्यानंतर मुलाला कळतं आईसाठी थांबायला पाहिजे होतं. वेळ निघून गेल्यानंतर मुलाला कळतं की बाबांचा आधार बनायला पाहिजे होतं. आईचं प्रेम, आईची माया आज अलगोडे परिवाराला आठवेल. त्या अंगणामधली तुळस सुद्धा महाराज सुकून गेली. आमचं अंगण सुनं झालं, कारण आमच्या अंगणामधली जिच्यामुळे अंगण सुकवत होतं ती आई घरात उरली नाही. अंगणामधली सुकलेली तुळस पाहिली की आम्हाला आमची आई आठवते. अरे ज्यावेळी एखाद्या लहान मुलाला हाताला धरून आई शाळेत घेऊन जाते ना, त्यावेळी आम्हाला आमची आई आठवते. अरे एखाद्याची आई कट्ट्यावरती बसलेली दिसली ना, की तिला पाहिलं की आमच्या डोळ्यातून आपोआप अश्रू येतात. आमची आई सुद्धा अशीच ओट्यावरती बसून राहायची. अरे एखाद्या आईनं खुंटीला अडकवलेली जपाची माळ पाहिली की आम्हाला आठवतं आमची आई असंच नामस्मरण करत बसायची, असंच देवाचं भजन करत बसायची. आल्या गेल्यांचा पाहुणचार करायची, कुणाला कधी दुखवलं नाही. अतिथी देवो भो मानत आली अशी असणारी आमची आई आज आम्हाला पोरकं करून गेली. आईची माया, आईचं प्रेम आम्हाला कळलं नाही. अरे आई रागवली ना,
रागवली तरी 10 मिनिटानं आमच्यासाठी जेवायला ताट घेऊन येणारी सुद्धा तीच होती. ज्यावेळी वाईट दिवस होते ना, अरे ज्यावेळी आमची आई बाळंत झाली, आईनं पोटाला कापड बांधलं महाराज आणि लगेच शेतामध्ये कामाला गेली. त्या जुन्या मंडळींना विचारा, आजकाल महाराज गरोदर राहिलेल्या बायकांना बेडरेस लागते, पण जुन्या बायकांना विचारा, जुन्या आईला विचारा, अरे घेतली का तिनं कधी बेडरेस? थांबली का कधी ती कोणासाठी? केला का कधी तिनं आराम? आज मला शोकांतिका वाटते की 5-5, 6-6, 10-10 लेकरांना आईनं सांभाळलं एका आई वडिलांनी, पण ती 6-7 लेकरं असून 2 आई वडिलांना सांभाळू शकत नाही. ही शोकांतिका आहे. तुम्ही लहान होता, तुमच्या आई वडिलांनी घेतलं का तुम्हाला वाटून? 2 तुम्ही सांभाळा, 4 मी सांभाळते. आज पाहायला मिळतं की तुम्ही सांभाळा बाबा, मी सांभाळते आई. अरे आई वडिलांना वाटायला लागलो आम्ही, वाटून घेतोय आम्ही आई वडिलांना. अरे ज्या आई वडिलांनी दोघांनी लहानपणी मिळून आम्हाला सांभाळलं, म्हातारपणी ते आई वडिलांना सुकवायचं सोडून तुम्ही त्यांना वाटण्या करता. किती खातील होते? अर्धी भाकरी सुद्धा खावत नाही त्यांना. सकाळचे जेवले तर जेवले, संध्याकाळी घास सुद्धा नरड्या खाली उतरत नाही त्या म्हाताऱ्यांच्या. त्यांना काय पाहिजे नसतं, तुमची धन दौलत नकोय, ऐश्वर्य नकोय, संपत्ती नकोय त्यांना. घाडगेवाडीकर, या कीर्तनाच्या माध्यमातून तो ऐका, माझं कीर्तन सार्थक झालं. कीर्तन अख्खं डोक्यावरून जाऊ द्या, पण कीर्तनाच्या माध्यमातून ऐका, फक्त आपल्या आई वडिलांच्या हसण्याचं कारण बना. रडवायला त्यांना तर जग बसलंय. अरे आई वडिलांचा आधार, त्यांचा आदर्श मुलगा बना. आई वडिलांच्या डोळ्यामध्ये कधी आपल्यामुळं पाणी येऊ देऊ नका. आई वडिलांचा 4 चौघात कधी मान शर्मेने खाली घेऊ देऊ नका. ज्या आई वडिलांनी आपल्याला ताट मानेनं जगायला शिकवलं, 4 माणसामध्ये ज्यांच्यामुळे आपलं नाव आहे, 4 माणसामध्ये ज्यांच्यामुळे आपल्याला ओळखतात, त्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये आपल्यामुळं कधी पाणी आणू देऊ नका. जैसे तैसे बाळ मातेसी आवडी, जैसे तैसे बाळ मातेसी आवडी, जैसे तैसे बाळ मातेसी आवडी, जैसे तैसे बाळ मातेसी आवडी. बोलता बोबडे शब्द बोलता बोबडे शब्द गोड आपुली आवडी, देव विखेवोरी आपुली आवडी, देव विखेवोरी देव विखेवोरी आपुली आवडी, आज प्रत्येकाला आठवेल आपल्या आईनं भरवलेला पहिला घास, भरवलेला पहिला पाना, पहिला पाऊल, पहिला हात, पहिला शाळेचा दिवस. आई आम्ही शाळेत घेऊन गेली ना आई आम्हाला, आम्ही रडायचो. रडत रडत पळत पळत घाबरून आमच्या आईच्या मांडीवर येऊन बसायचो. अरे लेकरू शाळेमध्ये बसावं याच्याकरता आपल्यासाठी अंगणवाडीत आई बसली. अख्खा दिवस आपल्यासाठी आईनं शाळेत घालवला. त्या माईला कधी विसरू नका दादा हो, त्या बापाला कधी विसरू नका, ज्यानं आपल्या करता आपल्या स्वप्नाची सुखाची आहुती दिली. प्रत्येक जण त्या जागेतून जाणार आहे. आज आपला बाप थकलेला आहे. थकलेल्या बापाचा आधार, थकलेल्या बाबाची काठी आपल्याला बनता आलं पाहिजे. आईची माया सगळ्यांना कळते, बापाचं प्रेम कधी कळत नाही. आई दाखवते, बाबा दाखवत नाही. दाखवून जी प्रेम करते ती आई, पण न दाखवता जो प्रेम करतो ना तो बाबा आहे.
अरे इतर कोणत्याही जगामध्ये कोणतेही गुन्हे करा माफ होत नाहीत, पण आई वडिलांचं एकमेव न्यायालय असं आहे की ज्यांच्या हृदयामध्ये सगळे गुन्हे माफ आहेत. पोरगर जर चुकलं ना तर आई मुलाला पदराखाली घालते, म्हणते असू द्या हो, नाही होणार माझ्या बाळाकडून परत ती चुकी, झाला असेल चुकून त्याच्याकडून, नाही माझं बाळ परत असं वागणार. आई आहे. दिवा लावला ना दिवा, ती जळत असणारी ज्योती म्हणजे आई आहे, जी जळते जळते प्रकाश देते. ज्योती महत्वाची आहेच, ती जळत राहते, पण ज्योती तेवत राहते आणि त्या ज्योतीला जळत ठेवण्याकरता, प्रकाशित ठेवण्याकरता जो कडला दिवा असतो ना सपोर्ट, तो दिवा तो तापतो पण ज्योतीला विझवू देत नाही. तो दिवा म्हणजे बाप आहे. तापत राहतो, दुःख सहन करत राहतो, अंतःकरणामध्ये साठवत राहतो, पण रडून दाखवत नाही कधी कुणाकडे. आई रडून दाखवते, व्यक्त होते, पण अंधाऱ्या खोलीत जाऊन मुंडकी महाराज उशीमध्ये घालून तो रडतो ना, तो बाप असतो. झोपल्यावरती पायाच्या चिरा, पायाच्या भेगा पडलेल्या, त्याच्या हाताच्या सुरकुत्या, कधीतरी फाटलेला शर्ट, फाटलेलं बनियान, बाहेरची अंगणामध्ये असलेली जोडलेली चप्पल बघा त्या बापाची. मग कळेल आपल्या संसाराकरता काय केलंय त्यानं. किचन मध्ये जावा आईला माहीत नसताना, बघा तिचा संसार काटकसर पहा. अरे साडीला पडलेल्या गाठी बांधलेल्या बघा, चुरगळलेली, 3-4 वर्ष झालं ती साडी घालत असलेली आई बघा, अणवाणी पायानं चालणारी आई बघा, आपल्यासाठी रात्रंदिवस आपल्या उशाला पट्टी करत बसणारी, बाळ आजारी आहे म्हणून रडत असणारी आई बघा. आई गेल्यानंतर कळतं आईची किंमत काय. अरे जोपर्यंत मायबाप जिवंत आहे तोपर्यंत त्यांना मिठी मारा, बाबांना बाबा म्हणून हाक मारा, आईला आई म्हणून हाक मारा. तुमची धन दौलत नकोय त्यांना, फक्त तुमच्या हातानं एक घास त्यांच्या तोंडात भरवा आणि एकदा फक्त मायेनं आई वडिलांना विचारा, आई तुला बरं वाटतंय का, बाबा तुम्ही बरं आहे ना, तुमच्या बीपीच्या गोळ्या आहेत का, शुगरच्या गोळ्या आहेत का, तुमचा चष्मा मी नीट करून आणू का, एकदा म्हणा फक्त. बाकी त्यांना काही नकोय हो. घाडगेवाडी कर, तुम्ही सुखरूप राहावं, तुम्ही आनंदात राहावं, तुम्ही समाधानात राहावं, हीच त्यांची संपत्ती आहे. दुसरं कोणतं ऐश्वर्य नकोय त्यांना. माणूस गेल्यानंतर आपलं जग पण कसं आहे बघा, जिवंत आहे तोपर्यंत त्यांचं तोंड बघायला तयार नाही आम्ही. आज भाऊ भावाचं तोंड बघत नाही, आज मुलगा बापाचं तोंड बघत नाही, आज मुलगा आईचं तोंड बघायला तयार नाही, आज जावा जावांमध्ये प्रेम नाही, आज बहिणी बहिणींमध्ये प्रेम नाही, आज बहीण भावामध्ये प्रेम नाही. आणि महाराज भाऊ गेल्यानंतर भाऊ रडत अंतविधीला येतो, बाप गेल्यानंतर मुलगा डोकं आपटून घेतलो, आई मेल्यानंतर पोरग महाराज घाय मोकलून रडतं. कशा करता. अरे जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्यासाठी रडा, जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्यासाठी हसा, जिवंत आहे तोपर्यंत आपल्या आयुष्यातले मौल्यवान वेळ त्यांच्यासोबत घालवा, जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्यासोबत फोटो काढा, कारण जिवंत आहे तोपर्यंत सोबत राहणार आहे, नंतर फक्त फोटोत पाहावं लागेल. घालवा वेळ आपला आयुष्याच्या आहे, या क्षणाला आनंद घ्यायला शिका, समाधानी राहायला शिका. ते पोरग झालेलं पोरग जाता जाता मी सांगून जाईल, त्या आईची व्यथा. पोरग झालेलं पोरग आपली आई सोडून गेली आहे. आज महाराज ही तिन्ही मुलं पोरकी झाली आहेत. सर असतील, गोरख काका असतील, नंदकुमार काका असतील, ताई असेल, घरातल्या सुना असतील, आज त्या पोरक्या झाल्यात दादा. घरातला वयोवृद्ध आधार संपलाय आणि पोरकी झालेली पोरं आपल्या आईला हाक देतायत, आई तुझी किंमत आम्हाला कळली, आई कुठे आहे आई, आम्ही चुकलो का आई, तुझ्यासोबत वेळ घालवता आला नाही, तुझा आदर करता आला नाही, तुझं प्रेम आम्हाला भेटलं नाही, आई काय करू आई. चुकलं तुझं बाळ, चुकलं तुझं बाळ, रडत धाई धाई ग, रडत धाई धाई माझे आई ग. म्हणून आई वडिलांची जाणीव, आई वडिलांची जिवंतपणी सेवा आणि आई वडील गेल्यानंतर त्यांचं स्मरण हेच मुलाचं कर्तव्य आहे. म्हणून आई वडिलांचं स्मरण ठेवा.
मी खरंच धन्यवाद देते आलगोडे परिवाराला की आई वडिलांच्या मरणाचा श्राद्धाचा सोहळा एवढ्या थाटात केला. खरंच आदर्श घेतला पाहिजे सगळ्यांनी महाराज की आई वडिलांचा श्राद्धाचा सोहळा सुद्धा एवढ्या थाटात होऊ शकतो. आई वडिलांसाठी जगता आलं पाहिजे. आई वडिलांचं स्मरण, आई वडिलांचा आदर्श मुलं जन्माला घातली. संस्कार एवढं मुलांच्या आता आहेत, अशी पिढी जन्माला यावी. खरंच धन्य माता पिता तयाची असे आई वडील घडावेत. कारण महाराज आजचा काळ खूप खराब आहे. 2 मिनिटं मी जाता जाता सांगून जाईल. आत्ताच माग घटना घडली, आपण पाहिलं आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये सासपडे म्हणून गाव आहे. तिथं लहान चिमुरड्या 7-8 वर्षाच्या आर्या नावाच्या मुलीचा काय झाला, अत्याचार झाला तिच्यावरती. आणि कालची परवाची गोष्ट आहे. एक लहान 3 वर्षाची चिमुरडी यज्ञा नावाची मुलगी आहे. मालेगाव तालुक्यातील डोंगराळे भागातील डोंगराळे गावातील ही लहान चिमुरडी 3.5 वर्षाची लहान मुलं आहे महाराज. त्या लहान असणाऱ्या मुलीवरच्या चिमुरडीवर बलात्कार झाला, अत्याचार झाला. कुठंतरी महाराज लाज वाटायला पाहिजे अशा या नराधमांना. महाराज कीर्तनामध्ये बोलू नाही ह्या गोष्टी, पण कुठंतरी एक मी मुलगी म्हणून जर मी कीर्तनामध्ये कीर्तन करते, आम्ही कीर्तनाच्या माध्यमातून बाहेर फिरत असतो, तर मला सांगा एक मुलगी या न्यायानं, एक मुलगी आपल्या या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आज मुलगी सुरक्षित आहे का? आज कीर्तनकार म्हणून मी बाहेर कार्यक्रम करत असताना फिरत असताना अनेक माझ्या संस्थेतल्या मुली आहेत. आणि अशा ज्यावेळी महाराज कानावरती घटना ऐकू येतात ना, काय महाराज त्या मुलीनं चिमुरडीनं जग पाहिलं असेल. 3-3.5 वर्षाचं लेकरू, लाज वाटली पाहिजे महाराज त्या नालायकाला की त्या लहान चिमुरडीचा बलात्कार केला, ते केला, अत्याचार केला आणि वरून महाराज तिला दगडानं ठेचून मारलं. माझं या कीर्तनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना, फडणवीस साहेबांना विनंती आहे की हे कुठंतरी थांबलं पाहिजे. कितीतरी दिवस झालं या घटना घडतायत, पण तरी सुद्धा न्याय मिळत नाही, तरी सुद्धा कुठंतरी याला आळा घातला जात नाही. माझी विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना म्हणा, पंतप्रधान साहेबांना म्हणा, या सरकारला म्हणा की कुठंतरी आपल्या मुलींच्या बाबतीत कायदा, कुठंतरी या नराधमांना शिक्षा, कुठंतरी यांच्याकरता काहीतरी व्यवस्था केली पाहिजे की जेणेकरून आपल्या घरातल्या मुली सुद्धा सुरक्षित नाही. अरे घरातल्या लहान 3 वर्षाच्या चिमुकलीवर ही वेळ येत असेल तर मला सांगा उद्या आपल्या जिल्ह्यावर, आपल्या गावावर नवे कधीतरी ही वेळ आपल्या घरात सुद्धा आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या कीर्तनाच्या माध्यमातून सगळ्यांनी सरकारला विनंती करायची आहे की या कुठंतरी या बालिकेला न्याय मिळावा आणि या कीर्तनाच्या माध्यमातून तिला श्रद्धांजली अर्पण करावी. म्हणून काळ खूप बदललाय, म्हणून मुलांवरती चांगले संस्कार द्या. याच्यामध्ये महाराज आपली मुलं सुद्धा असू शकतात, आपल्या मुली सुद्धा असू शकतात. मुलांच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी द्या, गाथा द्या, हरिपाठ द्या. आई वडिलांच्या संस्काराची जाणीव राहू द्यात. आयुष्यामध्ये काहीच कमी पडणार नाही. विठोबा यामध्ये आरपार घुसावं असं ज्यांचं वादन, अशा महाराजांचं खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर आमचे आदरणीय माझ्यासोबत आलेले आमचे कृष्णा महाराज, सुंदर असं गायन महाराजांनी केलं. सोबत आमचे माऊली महाराज आहेत, शेजारी बोबडे गुरुजी, शेजारी अण्णा महाराज, बरोबर सरक महाराज, आबा महाराज, शेजारी बोबडे महाराज. त्याचबरोबर विनकरी आमचे बाबा आहेत. आमच्या संस्थेतल्या मुलींची मोफत झेंडे महाराज, कदम साहेब आहेत, झेंडे महाराज आहेत. सगळी आधी करून सगळी मंडळी, आता सगळेच इथं मुलाचे आहेत. प्रत्येकाचं नाव माझ्याकडून राहू शकतं बरं का, चुकून कोणाचं नाव घेतलं नाही किंवा घेतलं कोणाचं तर क्षमस्व असावं. कारण मज पामराय काय थोरपण, पायाची वाहनं पाय बरी. मी लहान आहे पण म्हणतात ना, आपलं मूल लहान असू द्या, बोबडं बोलत असू द्या, लंगडत चालत असू द्यात, आपल्या लहान मुलाचं बोबडं बोल आईला कसं वाटतं, तो गोडच वाटतात ना.
बाळ बोबड बोललं तरी आई वडिलांना कौतुक वाटतं, तसं मी सुद्धा तुमचं लहान बाळ आहे असं समजा आणि मला तुमच्या चरणाचा आशीर्वाद. ज्या चॅनलचं नाव अख्ख्या महाराष्ट्रभर भारतभर धुमाकूळ घालतंय, एकमेव जगप्रसिद्ध असणारे आमचं चॅनल ओम साई क्रिएशन, ओम साई क्रिएशन, ओम साई कीर्तन या चॅनलचे करता धरता आमचे चैतन्य दादा वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले. आपल्या अलगोडे परिवाराचं मोठं मोलाचं काम होतं की महाराज आपल्या आईचे हा सोहळा एवढ्या मोठ्या थाटात साजरा करायचा आहे, तर ते कुठंतरी स्मरणात राहावं या हेतूनं ह्या चॅनलचं आपण काम करतोय. तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला हा कार्यक्रम झालेला पाहायला मिळणार आहे. नक्की हा कार्यक्रम परत परत तुम्ही आठवणीत पाहू शकता. त्याचबरोबर आमच्या संस्थेतल्या काही मुली माझ्यासोबत आलेल्या आहेत. मुलींची मोफत वारकरी शिक्षण संस्था, सरांच्या सगळ्या विद्यार्थिनी आहेत. सरांना आपला आश्रम ज्ञात आहे, सगळीच बरीच मंडळी आपल्या आश्रमात येतात. तर असं असणारी आत्ता आपल्या आश्रमामध्ये 50-60 मुलं शिक्षण घेत आहेत. तर ज्यांना कोणाला आपल्या मुलांना आमच्या संस्थेमध्ये घालायचं असेल, विनामूल्य शिक्षण आहे, 1ही रुपया घेतला जात नाही. मुली आहेत, मुलं आहेत. अनाथ आश्रम आपण चालू केलेला आहे. नेपाळ पासूनची मुलं, मी मुद्दाम तुम्हाला सांगते, नेपाळची सुद्धा मुलं आपण सर्वजण त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता या ठिकाणी जमलेलो आहोत. खऱ्या अर्थाने आजचं कीर्तन म्हणजे त्यांच्या गुरुजींच्या विद्यार्थिनीचं मला आनंद वाटला की शिष्याला मोठं करायचं तसं हे चांगलं उदाहरण आहे. या उदाहरणानं आपल्याला एक शिकण्यासारखं आहे. असो, कष्टाविना फळ नाही, भक्ती विना बळ नाही, ऐसा अनुपम विचार वाही जगती श्री सदानंद. आमचे गुरुवर्य बालवी सदानंद महाराज म्हणतात, कष्ट केलं की फळ मिळतं आणि भक्ती केली की बळ मिळतं. असं हे कुटुंब जनाबाई जयसिंग अलगोडे आणि जयसिंग खंडोबा अलगोडे या दोन्हीही अति परिश्रम आम्ही लहानपणापासून बघतोय. कष्टातून जीवन उभं केलेलं आहे. लोखंडी जात्यामध्ये त्यांच्या पतिदेवांनी काम केलं, त्यांनी संसार कष्टातून उभा केला आणि त्यांच्या पोटी म्हणजे कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरेक वाटे जीवा. अशा त्यांच्या पोटी 3 पुत्र मधुकरराव, गोरक्षनाथ, नंदकुमार आणि कन्या सुलभा अशी ती 4 जण हे लहानपणापासून आम्ही एकत्रच. मधुकर अलगुडे म्हणजे आम्ही बॅचमेंट 10वीपर्यंत शिक्षण एकत्र केलं. पुढं शालेय शिक्षणामध्ये आपापल्या मार्गाने आपापल्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही गेलो. त्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने कष्ट आणि सुखसुद्धा आलं. आईच्या पुण्याने त्यांना नोकरी मिळाली, वडिलांच्या पुण्याने नोकरी मिळाली. नोकरीतून त्यांनी कष्टमय जीवन जगून भावांना एकत्र ठेवण्याचं काम केलं. आजपर्यंत मी एकटा आहे म्हणून मी गप्पा मारतोय, परंतु सगळे भाव एकत्र राहणं सोपं नाही. त्यांनी ते इथं एक उदाहरण करून ठेवलं आणि सर्व भावांना बहिणींना घेऊन हा संसार थाटला आहे. भल्याने परमार्थ भरावे, शरीर सार्थक करावे आणि पूर्वजास उद्धरावे हरिभक्ती करूनी. भल्या माणसाने परमार्थ करायचा आणि शरीर सार्थक करायचं असेल तर पूर्वजांचा उद्धार व्हायचा असेल तर नामस्मरणानेच होतं. आज त्यांचा पोचण्याचा दिवस आहे आणि त्या ठिकाणी पोचत असताना खऱ्या अर्थानं कीर्तनाच्या माध्यमातून नामस्मरण होतं आणि त्या नामस्मरणाच्या माध्यमातून त्यांना तिथं मुक्ती मिळते. आपल्या हिंदू धर्मामध्ये 18 पुराण आहेत, त्यापैकी गरुड पुराण आहे आणि गरुड पुराण सांगतं की आज पोचण्याचा दिवस आहे आणि पुढे एक महान संकट म्हणजे तिथे एक वैतरणा नदी आहे आणि ती नदी रक्त यानं वाहती. त्या रक्तातून पुआतून त्या नदीमध्ये साप, विंचू, खेकडे असे विषारी प्राणी आहेत आणि त्याच्यातून तरुण जायचं असेल तर असा परमार्थच करावा लागतो तर तरुण जातो. आपल्याला जर तिथं गायी विष्णूच्या दरबारात जायचं असेल तर गायीच्या शेपटाला धरून जायचं असेल तर असा परमार्थ करणं गरजेचं आहे, नामस्मरण करणं गरजेचं आहे
आणि आचरण करणं गरजेचं आहे. जास्त बोलून काय वेळ घेत नाही, आता वेळ झालेला आहे. या ठिकाणी आलेल्या हरिभक्तपरायण नम्रता महाराज डॉक्टर यांनी आयुर्वेदाचं पण त्यांनी एक चांगलं सूत्र अवलंबलं आहे. ज्यांना कोणाचं गुडघे दुखतात त्यांनी तिथंही संपर्क करावा आणि मुलींना चांगलं शिक्षण देऊन चांगल्या मार्गाने जैसे मार्गीची चालता पावन पवे सर्वता का दीपाधारे वर्तता ना ढळजे सरळ मार्गाने लावण्यासाठी मुलांचं ते काम करतायत. त्यांचं अभिनंदन. सर्वच या ठिकाणी आलोत. आज आपण सर्वांनी या आत्म्याला, जनाबाईंच्या आत्म्याला श्रद्धांजली वाहूया की यांना पुन्हा जन्माला, पुन्हा येणं, पुन्हा मरणं यातून मुक्त हो, हीच एक भगवंताला मागणी मागू. रामकृष्ण हरी. या ठिकाणी अलगोडे गुरुजी परिवाराच्या वतीनं हरिभक्तीपरायण नम्रताताई कर्वे महाराज, वारकरी शिक्षण संस्था खुंटे महाराज अलगोडे गुरुजींच्या परिवारास विनंती देऊन, मान देऊन या ठिकाणी त्यांनी कीर्तन सेवा केली. याबद्दल लीना मधुकर अलगोडे यांच्या हस्ते श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. तदनंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मृदंगाचार्य त्यांचाही या ठिकाणी अलगोडे गुरुजींच्या वतीनं श्रीफळ देऊन सन्मान करण्यात येत आहे. गायनाचार्य हरिभक्तीपरायण